मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाची अधिसूचना काढली आणि त्यानंतर मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केला। दरम्यान या अधिसूचनेवर अनेकांनी आक्षेपही घेतलाय। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावर भाष्य केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा केल्यावर विजयोत्सव साजरा केला। मग आता उपोषण का करताय असा सवाल राज ठाकरेंनी मनोज जरांगेंना केला। तर आरक्षणाची वस्तुस्थिती तपासून पाहावी असा सल्लाही राज ठाकरेंनी जरांगेंना दिलाय। तर यावर आता जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे। मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवू नका, तुम्हाला मराठा समाज मानत होता, तुम्ही दोनदा काड्या केल्या, अशा कडक शब्दात जरांगेंनी राज ठाकरेंवर टीका केली। मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे। मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले, तुम्ही मोर्चे काढले, सगळेजण तुम्ही आलात, मुंबईमध्ये आलात, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले। हे परत आता दुसऱ्यांदा झालं, बरोबर आहे। वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत, की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत। एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे। त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला। काय विजय मिळाला, कोणता विजय एकदा कळू तर देत। जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला, त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता, तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत। एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची, ती फक्त बाकी आहे। तुम्हाला मराठा मानत होता, पण तुम्ही असे दोनदा काड्या केल्या होत्या, याच्या मागे एकदा केली, आता परत काडी टाकलीच। म्हणजे मी मराठा समाजाचं गोरगरिबाचं काम करतोय, हे बऱ्याच जणांची पोटदुखी, यांची एकट्याची नाही, बऱ्याच जणांची पोटदुखी। पण राजसाहेब ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्हाला आमचा समाज खूप मानणार आहे, गैरसमज समाजात पसरवू नका, कारण हे समाजाला पचणार नाही। कारण तुम्ही 2 वेळेस असे उलटे चुलटे स्टेटमेंट केले। आज मासारखं पोरग सुद्धा तुम्हालाच मानणार होतं, अशा लाखो पोरं तुम्हाला राज्यात मानणारे होते। पण मराठ्यांना काय मिळालं काय नाही मिळालं असे सरकारची सुपारी घेतल्यासारखं बोलून तुमच्यासारख्याला शोभत नाही। कारण पोरं तुम्हाला समाजातले खूप मानणार आहेत। तुम्हाला सरकारकडूनच बोलायचं असलं, मराठ्याला मिळून मराठ्यात गैरसमज पसरायचा असला आणि आमच्या फूट पाडायची असली, तर ते स्वप्न तुमचं कधीच पूर्ण होणार नाही, कधीच। गोरगरिबी करोडो मराठा कधीच फुटणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।